भारताची चंद्रावरची स्वारी तर यशस्वी झालेली आहे आणि त्यानंतर एक एक टप्पा पार करत आदित्ययानही सूर्याजवळ पोहोचतंय। आणि अशा दोन यशस्वी अंतराळ मोहिमांनंतर भारताने आता अथांग सागरावर स्वारी करण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम आखली आहे। अंतराळाला कवेत घेतल्यानंतर भारताचं लक्ष आहे आता समुद्र। भारताकडून मिशन समुद्रयान ही मोहीम आखण्यात आलेली आहे। तर या मोहिमेअंतर्गत भारत सागराची खोली आणि सागराने आपल्या पोटात नक्की काय रहस्य दडवलेली आहेत हे उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे। केंद्रीय पृथ्वी आणि विज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी आगामी समुद्रयान मोहिमेसंदर्भात माहिती दिलेली आहे। पूर्णपणे भारतीय बनावटीची पाणबुडी बनवण्यात आलेली आहे आणि या पाणबुडीचं नाव मत्स्य 6000 असं ठेवण्यात आलेलं आहे। मत्स्य समुद्राच्या आत साधारण 6 किलोमीटर म्हणजे 6000 मीटर खोलीवर जाऊन अभ्यास करणार आहे। समुद्रयान संपूर्णपणे स्वदेशी योजना असून साधारण 2 वर्षांच्या कालावधीत मत्स्य पाणबुडी तयार करण्यात आलेली आहे। अमेरिका, रशिया, जपान, फ्रान्स आणि चीन नंतर आता भारत 6वा देश ठरणार आहे ज्याने समुद्रात इतक्या खोल जाणारी, ज्यामध्ये माणसं जाणार आहेत अशी पाणबुडी बनवलेली आहे। पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाकडून या मोहिमेची सुरुवात झाली आणि या मोहिमेचा मुख्य उद्देश समुद्री संसाधनांसंदर्भात अधिक माहिती मिळवणे असून याचा समुद्री अर्थव्यवस्थेसाठी फायदा होणार आहे। सागरी स्रोतांचा आर्थिक विकासासाठी जास्तीत जास्त वापर करण्यावर भर देणे हे यामध्ये अपेक्षित आहे। पुढच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये 2024च्या सुरुवातीला चेन्नई किनारपट्टीवरून मत्स्य 6000 या पाणबुडीला बंगालच्या उपसागरात चाचणीसाठी सोडलं जाणार आहे। नुकतेच जून महिन्यात घडलेली टायटन सबमरीनची दुर्घटना अगदी ताजी आहे आणि त्याच दुर्घटनेला लक्षात घेता समुद्राच्या 6000 किलोमीटर खोल असणारी मोठी आव्हाने पाहता वैज्ञानिक वारंवार मत्स्य 6000 या पाणबुडीचं परीक्षण करतायत। तर समुद्राच्या 6000 मीटर खोलीवर जितका जास्त दबाव आहे त्यापेक्षा 600 पट जास्त दबाव मत्स्य 6000 ही पाणबुडी झेलू शकते असा दावा वैज्ञानिकांनी केलेला आहे। भारताची ही महत्त्वाकांक्षी मोहीम आहे। मत्स्य 6000 संदर्भातली विशेष माहिती आपण पाहूयात। टायटेनियम मिश्रधातूपासून मत्स्य 6000 पाणबुडीची निर्मिती करण्यात आलेली आहे। पाणबुडी गोलाकार असून तिचा व्यास 2.1 मीटर इतका आहे। या पाणबुडीतून 3 जण समुद्रात खोलवर जाणार आहेत। साधारण 12 तासांसाठी ही मोहीम सुरू राहील। पाणबुडीत 96 तास पुरेल इतका प्राणवायू ठेवण्यात आलेला आहे। समुद्रयान मोहीम 2026 मध्ये कार्यान्वित होणार आहे। दरम्यान आता सर्वांनाच प्रश्न पडला असेल की इतक्या खोल समुद्रात ही शोध मोहीम कशासाठी करायची, तर त्याचीही उत्तर आपण शोधतोय। खोल समुद्रात असलेली दुर्मिळ खनिजे शोधणे हे यामागचं मुख्य प्रयोजन आहे। हायड्रेट, पॉलिमेटॅलिक मॅंगनीज, हायड्रोथर्मल सल्फाइड, कोबाल्ट क्रस्ट अशी खनिजे शोधली जाणार आहेत। सागरी संसाधनांच्या वापरासाठी खोल समुद्रात व्यवस्था करावी लागणार आहे। याचा नील अर्थव्यवस्थेला अर्थात सागरी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोठा फायदा होणार आहे।
भारताची महत्वाकांक्षी सागरी मोहीम 2026 ला कार्यान्वित होणार आहे। यासाठी 2 वर्ष आधीपासूनच सुरुवात झाली आहे। 2021 मध्ये ही मोहीम आखण्यात आली। त्यानंतर आता मत्स्य 6000 ही पाणबुडी तयार झालेली आहे। पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी ही पाणबुडी बघितलेली आहे आणि या पाणबुडी संदर्भात त्यांनी ही माहिती दिलेली आहे। तर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू हे स्वतः त्या पाणबुडीमध्ये गेले आणि त्यांनी अनुभव घेतला की पाणबुडीमध्ये नक्की काय होणार आहे। तेव्हा ते काय म्हणाले आणि वैज्ञानिकांशी कशा पद्धतीने संवाद साधलेला आहे पाहूयात। Mechanism inside, and then the oxygen supply, then you have humidity controller also there. And when we go into the deeper water, we have a low temperature only outside, so water will be condensed only. So when we go to the depth of 6,000 meters, that is 6 kilometers inside deep, Correct. what is the change which you can feel here, despite Here all the actually, protection? sir, here it will be completely atmospheric pressure, and there is no temperature. Temperature is here, it is insulated because outside temperature and our heat is there because of the components. So it will be around 10 degrees. So you may be having a warm, some sweater or some system. It will be enough for us, it will be comfortable. It is called the shut sleeve environment. only. Temperature would be Temperature outside temperature is 1.7. तर ही समुद्र मोहीम आखण्यामागचं मुख्य प्रयोजन आहे आपल्या सागरी अर्थव्यवस्थेला चालना देणं। G20 राष्ट्रगटाचे अध्यक्षपद भारताकडे आल्यानंतर समुद्री अर्थव्यवस्था ही केंद्रस्थानी आलेली आहे। सागरी स्रोतांचा आर्थिक विकासासाठी जास्तीत जास्त वापर करण्यावर भर देणे सागरी अर्थव्यवस्थेमध्ये अपेक्षित असतो। जागतिक तापमान वाढीचा सागर परिसंस्थेवर होणारा प्रतिकूल परिणाम प्रकर्षाने समोर येत असताना आता समुद्री अर्थव्यवस्थेचा गाजावाजा होऊ लागलाय। सागरी किनारा लाभलेल्या देशांसाठी समुद्री अर्थव्यवस्था आगामी काळात आणखी महत्त्वाची ठरणार आहे। भारताला साधारणपणे 7517 किलोमीटर इतका मोठा सागरी किनारा लाभलेला आहे। त्यामुळे आपल्यासाठी समुद्री अर्थव्यवस्था ही अतिशय महत्त्वाची आहे। नीती आयोगाने सुद्धा या संदर्भात विचार करून समुद्री अर्थव्यवस्थेची व्याख्या केलेली आहे। संपूर्ण सागरी स्रोत आणि मनुष्यनिर्मित सागरी आर्थिक पायाभूत सुविधा उभारणे, त्याचबरोबर भारताच्या हद्दीत सागरी व्यावसायिक विभाग निर्माण करणे आणि यातूनच उत्पादन आणि सेवा क्षेत्राला गती देणे आणि हे करताना आर्थिक विकासासोबत पर्यावरणाची शाश्वतता आणि राष्ट्रीय सुरक्षा याकडे लक्ष देणे असा समुद्री अर्थव्यवस्थेबाबत भारताचा दृष्टिकोन आहे। आणि याच समुद्री अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यात समुद्रयान ही मोहीम महत्त्वाची भूमिका बजावणार आहे।